नक्षल्यांविरुद्ध लढण्यासाठी अविभाजित आंध्र प्रदेशने जी काही रणनीती आखली होती त्याच्यात त्यांचे दोन पार्ट होते. एक पार्ट असा होता तो म्हणजे ग्रे हाऊंड नावाची एक संकल्पना त्यांनी समोर आणली आणि फक्त नक्षलवाद्यांसाठी लढणारे प्रशिक्षित जवान तयार केले. त्यांना जंगल वॉरफेअर गनिमी युद्धाचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि ही ग्रे हाऊंडची यंत्रणा सेंट्रलाइज होती. म्हणजे ही यंत्रणा स्थानिक पोलीस स्टेशनला कुठलीही सूचना न देता स्वतः डायरेक्ट हैदराबाद वरून आणि त्यांचे जे काही सेंटर्स होते वरंगल किंवा आणखी ठिकाणी तिथून ती ऑपरेशनसाठी निघायची आणि ऑपरेशन्स करून आणायची. त्याच्यात आणखी या ग्रे हाऊंडच्या लोकांनी आणखी कोवर्ट नावाचं कोवर्ट पद्धतीचं ऑपरेशन लॉन्च केलं. म्हणजे ग्रे हाऊंडचाच एखादा जवान नक्षल चळवळीत सामील व्हायचा, त्यांच्यात मी तुमच्यातलाच आहे असं सांगायचा आणि सगळी माहिती बाहेर देत राहायचा आणि मग नंतर एखाद्या वेळेस नक्षलवाद्यांना सापळ्यात अडकवायचा तो ज्या ग्रुप सोबत आहे त्याला आणि मग पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जायची. तर असे अनेक ऑपरेशन्स आंध्र प्रदेश पोलिसांनी केले. त्याच्यासाठी एक SIB नावाचा स्टेट इंटेलिजन्स ब्युरो आंध्र प्रदेशने स्पेशली स्थापन केला होता आणि त्या ब्युरोकडे सगळी माहिती गोळा व्हायची, त्या पद्धतीने ऑपरेशन केले जायचे. एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे तेव्हाचं जे काही सरकार होतं आंध्र प्रदेश मधलं त्या सरकारने सगळ्या विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन या मोहिमेविरुद्ध आपल्याला लढावं लागेल असा विश्वास सगळ्या लोकांना दिला, सगळ्या लोकप्रतिनिधींना दिला. त्यामागचं कारणही तसंच होतं. याचं कारण असं की नक्षलवाद्यांनी तिथल्या रिटायर्ड DGची हत्या केली, अनेक आमदारांची हत्या केली. चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला, ते त्याच्यातून अगदी थोडक्यात वाचले. तर हे एक दिवस आपल्याच अंगावर उलटतील अशी भावना राजकीय वर्तुळाची झाल्यामुळे त्यांनी प्रशासनाच्या या भूमिकेला एकमताने पाठिंबा दिला आणि नक्षल विरोधी मुवमेंट अतिशय वेगाने त्या राज्यात सुरू झाली. त्याच्यामुळे ज्या राज्यातून ही मुवमेंट सुरू झाली त्याच राज्यामधून नक्षलवाद्यांना बाहेर निघावं लागलं. म्हणून मग त्यांनी आपला तळ अबुजमाड या पहाडावर वसवला, जो पहाड छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणाचा काही भाग, ओरिसा असा विविध राज्यांमध्ये पसरलेला आहे. अबुजमाड पहाड हे अशी जागा आहे जिथे आजपर्यंत फार लोक जाऊ शकले नाही. अजूनही सर्वेक्षण नसलेला जो कोणता भाग भारतामध्ये आहे तो अबुजमाड पहाड आहे. तर तिथे त्यांनी आपलं बस्तान बसवून मग कारवाया सुरू केल्या. पण आंध्र प्रदेशमध्ये मात्र त्यांना फार कारवाया करता आल्या नाही. ही स्थिती जवळजवळ 15 वर्ष राहिली. म्हणजे एकेकाळी आंध्र प्रदेशचे 21 जिल्हे नक्षलग्रस्त होते, नंतर त्याची संख्या 2 व 3 वर आली. मधली 5-7 वर्ष तर अशी गेली की त्या काळामध्ये एकही नक्षलची हिंसक घटना घडली नाही. आंध्र प्रदेशमध्ये नक्षलांचे समर्थक भरपूर होते. के वरवरराव असो, गदर नावाचा कवी असो, असे बरेच लोक डाव्या विचारांचे होते आणि नक्षल्यांचे उघडपणे समर्थन करणारे होते. पण त्यांना कुठेही हात न लावता या सशस्त्र नक्षलवाद्यांविरुद्धचा लढा सरकारने यशस्वी करून दाखवला. तर ही जी काही तेव्हाची स्थिती होती ही बघून मग नक्षलवाद्यांनी आंध्र प्रदेश सरकारसोबत चर्चेची तयारी दर्शवली. त्यासाठी युद्धविराम मागितला. तो युद्धविराम सरकारने दिला आणि चर्चेसाठी जेव्हा सगळे मोठे नेते आले त्यांना चर्चेत गुंतवून ठेवलं. चर्चा निष्फळ ठरली. पण हे नेते कुठून येतात, कुणाकडे थांबतात, कसे जातात, कुठे लपतात याची सगळी माहिती या काळात आंध्र प्रदेशने गोळा केली आणि चर्चा जशी फिसकटली तसं पुन्हा या नेत्यांना टिपून मारलं. तर ही आंध्र प्रदेशची कामगिरी इतकी चांगली राहिली की त्याच्यामुळे आंध्र प्रदेशच्या भोवतालच्या राज्यांमध्ये कारवाया होत राहिल्या, पण आंध्र प्रदेशमध्ये मात्र नक्षलवाद्यांची पुन्हा कारवाया करण्याची हिंमत झाली नाही. ही स्थिती जवळजवळ 8-10 वर्षे राहिल्यानंतर आता पुन्हा नक्षलच्या कारवाया आंध्रमध्ये थोड्या वाढायला लागल्या आहेत. कारण हा एक विचार आहे, हा विचार संपणार नाही. सशस्त्र नक्षलवादी आज एखादा माणूस मेला पण उद्या आणखी त्याच्या जागी त्याची जागा कोणीही दुसरा घेऊ शकतो, दुसरा कोणीही हातात बंदूक घेऊ शकतो. कारण हा एक विचार आहे. त्यांच्या दृष्टीने आम्ही सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच या देशामध्ये सत्ता मिळवू शकतो असं त्यांना अजूनही वाटते, जे लोकशाही रुजलेल्या आपल्या भारतासारख्या देशात अजिबात शक्य नाही.
तर अशा पद्धतीने त्यांनी मग छत्तीसगडमध्ये आपला बेस तयार केला आणि छत्तीसगड हे त्यांचं प्रभाव क्षेत्र अलीकडे म्हणजे गेल्या 10 वर्षातलं सगळ्यात मोठं प्रभाव क्षेत्र छत्तीसगड होतं. अजूनही छत्तीसगडमध्ये सगळ्यात जास्त नक्षलवादी आहेत आणि ते इतर राज्यात जातात, कारवाया करतात, पुन्हा छत्तीसगडमध्ये परततात. तर हे छत्तीसगडची नेमकी रचना कशी आहे ही तर आपण पुढील भागात बघू. पण त्यांनी मग ओरिसामध्ये आपला तळ निर्माण केला, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये त्यांचं तळ निर्माण करण्याचा प्रयत्न फसला. पण बिहार आणि झारखंडमध्ये मात्र त्यांनी आपला चांगला बेस तयार केला. सरांडा भागामध्ये जिथे खूप घनदाट जंगल आहे अशा भागामध्ये त्यांनी चांगला बेस तयार केला. पश्चिम बंगालमध्ये चांगला बेस तयार केला. तर हे असे सगळे आपले बेस तयार करत या चळवळीने आंध्राला वगळून आपलं काम सुरू ठेवलं. आणि नंतर मग आंध्र प्रदेशचं जेव्हा विभाजनाची मागणी आली तेव्हा मात्र नक्षलवाद्यांनी एक राजकीय मूव म्हणून याला पाठिंबा दिला आणि हो तेलंगणा सेपरेट झालाच पाहिजे. त्या काळामध्ये नक्षलवाद्यांच्या या मूवमुळे आंध्र प्रदेशच्या तेलंगणा भागामध्ये म्हणजे आता नव्या तेलंगणा राज्यामध्ये थोडी नक्षलवाद्यांविषयी सहानुभूती निर्माण झाली होती. पण त्याचा गैरफायदा तिथल्या सरकारांनी त्यांना घेऊ दिला नाही. तरीही आता अलीकडे मात्र गेल्या 6 महिन्यामध्ये 12-13 घटना पुन्हा तेलंगणामध्ये झाल्या आहेत आणि आता पुन्हा ही चळवळ पुन्हा तिथे डोके वर काढते की काय अशी भीती आता व्यक्त होत आहे. पण एकूणच नक्षलवादाची जी काही ध्येय धोरणं होती, आधी जमिनीच्या सुधारणेचा आग्रह, नंतर जल जमीन जंगल राखलंच पाहिजे याचा आग्रह, हे सगळे आग्रह हळूहळू विकासाची चव लोकांना मिळायला लागल्याबरोबर मागे पडत गेले. नक्षलवाद्यांची मोठ्या उद्योगांविषयी, जंगल कापून उद्योग करण्याविषयीची भूमिका अगदी खरी आहे, त्यात काहीही चूक नाही. कारण याच्यामुळे काही आदिवासींचा विकास होत नाही. याच्यामुळे सरकारचा विकास म्हणजे उद्योगपतींचा विकास होतो, सरकारला महसूल मिळतो, पण सगळ्या आदिवासींचा विकास होत नाही. त्याच्यासाठी शाश्वत विकासाची कल्पना हेच त्यांच्यासाठी योग्य आहे. पण तसं न करता सरकारचा आग्रह मात्र मोठ्या उद्योगांसाठी आणि खनिज संपत्तीवर डोळा ठेवलेलाच होता आणि त्याच्यामुळे हळूहळू या चळवळीकडे लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला आणि या चळवळीला मनुष्यबळाचा पुरवठा कमी होत गेला. तो कसा कसा कमी होत गेला हे आपण पुढच्या भागात बघू.